आम्हाला काळसर निळसर नसा दिसायला लागतात. आम्ही त्या नसा बघतो पण काही दुखत नाही ना, काय फरक पडतो म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि जसे आम्हाला काही झालेच नाही म्हणून स्वच्छंदपणे आमची दैनंदिन कामं करतो. आम्ही काही उपचार केले नाही किंवा कोणाचा वैद्यकीय सल्ला सुद्धा घेतला नाही, मग आमच्या या नसा टरटरून फुगतात तेव्हा आम्हाला जाग येते आणि आम्ही काहीतरी थातूर मातूर उपाय करून बघतो पण काहीही उपयोग होत नाही. मग पाय दुखायला लागतात, काळसरपणा वाढतच जातो आणि पायाला खाज सुटते. खाज सुटली म्हणून आम्ही स्किनच्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टर खाजेवरचे उपाय देतात. खाज थोडी कमी होते पण आमची चिंता काही कमी होत नाही, कारण पायांचा काळसरपणा तसाच राहतो. मग पायातील नसा फुटतात आणि जखम होते. मग परिस्थिती एवढी वाईट होते की पाय कापावा लागतो. मग आपलं चालतं फिरतं आयुष्य व्हीलचेअरवर येतं आणि दुसऱ्यांच्या मदतीने आपण आयुष्य जगण्यास आपण भाग पडतो. बघा, एवढं सगळं घडलं ते आपण केलेल्या दुर्लक्षामुळे. म्हणून मी आता जे सांगणार आहे ते नीट ऐका, त्यावर दुर्लक्ष करू नका आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करा. नमस्कार, मी डॉक्टर श्याम पाटील. मागील 10 वर्षापासून नमा होमिओपॅथीमध्ये कार्यरत आहे. आज आपण एका त्रासदायक आजाराबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे व्हेरिकोज व्हेन्स. सध्या जवळपास 60% भारतीय नागरिक या आजाराने ग्रस्त आहेत. तुमच्या आजूबाजूला एक तरी व्यक्ती या समस्येने ग्रस्त झालेली तुम्हाला नक्कीच सापडेल. हा आजार दुर्लक्षित राहतो कारण इतर व्याधींप्रमाणे याची लक्षणे त्वरित वेदना देणारी नसतात. उदाहरणार्थ, फ्लू झाल्यास लगेच ताप येतो, डोकं दुखतं, अंगदुखी होते आणि आपण तात्काळ डॉक्टरकडे जातो. परंतु व्हेरिकोज व्हेन्समध्ये सुरुवातीला फक्त पाय अधूनमधून दुखणं अशा सौम्य लक्षणांची सुरुवात होते. यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. खाज येणे, एक्झिमा आणि अल्सर झाल्यावर जास्त त्रास जाणवतो. त्यामुळे या सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी नमा होमिओपॅथी ही प्रगतिशील वैद्यकीय संस्था तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नमा होमिओपॅथीने रिसर्च करून डेव्हलप केलेला इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला व्हेरिकोज व्हेन्सवर प्रभावीपणे काम करतो. कुठल्याही सर्जरीशिवाय होमिओपॅथी ही अशी एक औषधोपचार पद्धती आहे ज्याला 200 वर्षाचा इतिहास आहे. ही होमिओपॅथीची उपचार पद्धती प्रगत करण्यासाठी नमा होमिओपॅथीच्या रिसर्च टीमचा सातत्याने प्रयत्न चालू असतोच. बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा त्या आजारावर उपचार केले जातात, पण होमिओपॅथीमध्ये आजाराचं कारण शोधून त्या कारणावर उपचार केले जातात. त्यामुळे होमिओपॅथी औषधोपचार घेतल्यानंतर आजार मुळापासून नष्ट होतो आणि तो आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता फारच कमी असते. महात्मा गांधींपासून ते अगदी नरेंद्र मोदींपर्यंत होमिओपॅथीला सपोर्ट करताना दिसतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, रवींद्रनाथ टागोर, वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा होमिओपॅथीला एक प्रभावी औषधोपचार पद्धती म्हणून गौरवलेलं आहे. नमा होमिओपॅथी मागील 25 वर्षापासून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना दिसत आहे. नमा होमिओपॅथी मधील 350हून अधिक अनुभवी डॉक्टर्स होमिओपॅथी औषधामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून अधिक प्रभावी औषधे शोधून कमीत त्रासात आणि आपली जीवनशैली न बदलता कमीत पथ्य पाडून रोग्यांना कशा बरं करता याकडे लक्ष देते. नमा होमिओपॅथी भारतात 30हून अधिक शहरांमध्ये आपली सेवा देत आहे. आमचे प्रत्येक ब्रांच मध्ये होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असते. मिड डे न्यूजपेपर हेल्थ क्षेत्रावर भारतातील सर्वे करते आणि हेल्थ केअर ऑर्गनायझेशनला त्याची ट्रीटमेंट क्वालिटी आणि सर्व्हिस बघून रँकिंग देते. तर या सर्वे मध्ये मिड डे न्यूजपेपरने नमा होमिओपॅथीची 2024 मधील भारतातील नंबर 1 ची हेल्थ केअर ऑर्गनायझेशन म्हणून निवड केली आहे. नमा होमिओपॅथीने रिसर्च करून व्हेरिकोज व्हेन्सवर एक उपचार पद्धती तयार केली आहे, ज्यामुळे कित्येक रुग्ण बरे झाले आहेत. कोणतीही शस्त्रक्रिया न करता आणि कोणतेही कठोर पथ्य न पाळता. तर आधी आपण जाणून घेऊया हा आजार नक्की आहे तरी काय. व्हेरिकोज व्हेन्स हा असा कॉमन आजार आहे ज्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता दिसत नाहीये किंवा त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे लोकांना कळत नाही की त्यांना व्हेरिकोज व्हेन्स आहेत. व्हेरिकोज व्हेन्स मध्ये व्हेरिकोजचा अर्थ होतो पसरणे, विस्तारणे आणि गाठळणे, आणि व्हेन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या शिरा आहेत त्याला वैद्यकीय भाषेत वेन म्हणतात. आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स जेव्हा होतो तेव्हा आपल्या पायांमधील शिरा आपल्या हृदयापर्यंत व्यवस्थित रक्त पुरवठा पोचवत नाहीत आणि त्यात रक्त थांबून राहतं आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्यातून जो आजार निर्माण होतो त्याला व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतात. या आजाराबद्दल अधिक सखोल समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला आपल्या शरीरामध्ये रक्तसंचलन कसं होतं ते समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचं रक्त वाहतं, एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त. आपल्या हृदयात शुद्ध रक्त तयार होऊन आर्टरी मार्फत, म्हणजे आपण ज्याला धमन्या म्हणतो, त्या मार्फत पूर्ण शरीरभर हे रक्त पोचवलं जातं आणि या उलट
अशुद्ध रक्त ज्या वेळेस पायांपासून हृदयापर्यंत जात असतं, तर ज्या वेळेस अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी रक्त वरच्या साईडला पुश करण्यासाठी आपल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये जे वॉल आहेत, ज्याला आपण मराठीत झडपा म्हणतो, तर या झडपा रक्ताला वरच्या बाजूला ढकलण्याचे काम करतात. ज्या वेळेस हे रक्त वर जातं त्यावेळेला समजा काही डिफेक्टमुळे झडपाने व्यवस्थित काम केले नाही, तर तुमचं रक्त व्यवस्थित वर जाणार नाही. रक्त परत खाली येणार आणि ते शिरांमध्ये थांबून जाणार. आणि ज्या वेळेस ते शिरांमध्ये थांबायला लागतं तेव्हा हळूहळू तुमच्या शिरा फुगायला लागतात. हळूहळू त्यांचा रंग निळसर काळसर दिसायला लागतो आणि आपल्याला अचानक वेदना चालू होतात. सुरुवातीला सौम्य लक्षण दिसत असल्यामुळे लोक या आजाराला दुर्लक्षित करतात, पण कालांतराने हा आजार आणखीन वाढायला लागतो आणि तुम्हाला तीव्र वेदना चालू होतात. हा आजार कालांतराने इतकं रौद्र रूप घेतो की तुम्हाला तुमचा पाय कापण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. पण किती सिरियस स्टेजला हा आजार गेला तरी नम्मा होमिओपॅथीचे एक्सपर्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील राहतील. त्यासाठी आम्हाला एकदा अवश्य भेट द्याच. आता आपल्याला एक कॉल येतोय. नमस्कार डॉक्टर. हॅलो, मी दीपक पाटील बोलतोय. इंदोरला मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सिलिंग लिकेज एक्सपर्ट म्हणून काम करतो. नमस्कार नमस्कार दीपकजी, बोला. सर, मला काम करताना खूप वेळ एकाच ठिकाणी उभं राहावं लागतं. मी उभा राहतो त्यावेळेला माझ्या पायात वेदना जास्त जाणवतात. मग तेव्हा तुम्ही काय करता? सर, मी थोडा वॉक करतो, मग थोडं बरं वाटतं. तुमच्या पायाच्या नसा कशा आहेत, म्हणजे त्याचा रंग वगैरे दिसतोय का? सर, माझ्या पायाच्या बारीक नसा ज्या आहेत ना त्या गडद निळ्या रंगाच्या दिसत आहेत. ओके, ही व्हेरिकोज व्हेनची पहिली स्टेज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सुद्धा एकदा कन्फर्म करण्यासाठी तुम्ही नम्मा होमिओपॅथीला व्हिजिट करा. पण सर, माझ्या शहरामध्ये नम्मा होमिओपॅथीची ब्रँच नाहीये. बरोबर. मी तुम्हाला आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही विविध शहरात शाखा उघडायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. पण सध्या आपल्या शहरात आपली ब्रँच नसल्यास तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या कुठल्याही शहराच्या शाखेत जाऊ शकता किंवा आमची ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा वापरू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आमच्याशी जुळू शकता आणि मग आपल्याला जो काही त्रास आहे त्यावर उपचार घेऊ शकता. दीपकजी, मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो की तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे आपल्याला जो काही त्रास होत आहे त्याचं एकदा डायग्नोसिस करून घ्या. जर हा व्हेरिकोज व्हेन असेल तर तो सिव्हिअर व्हायच्या अगोदर तुमचे उपचार चालू होतील आणि पुढे उद्भवणाऱ्या धोक्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकाल. नक्की सर. धन्यवाद दीपकजी. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही खूप वेळ एकाच ठिकाणी उभे राहिलात तर तुमचे पाय दुखायला लागतात आणि जरा चालल्यावर तुम्हाला आराम येतो. जर ही व्हेरिकोज व्हेनची केस असेल तर लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही कंटिन्यू बसता किंवा तुमच्या कामासाठी तुम्ही उभे राहता तर अशा ह्या कंडिशनमध्ये तुमच्या पोटऱ्या ज्या आहेत, ज्याला आम्ही काफ मसल म्हणतो, त्याचं कार्य प्रॉपरली होत नाही. त्यामुळे तुमचं रक्त ज्या पद्धतीने वरच्या साईडला सर्क्युलेट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते सर्क्युलेट होत नाही आणि तुमच्या वॉलमध्ये बिघाड होऊन किंवा व्हेन्सवर जास्त प्रेशर येऊन तुमच्या ज्या व्हेन्स आहेत तिथे रक्त थांबायला सुरुवात होते. म्हणून ज्यांना जॉबमध्ये सतत उभं राहावं लागतं किंवा सतत बसावं लागतं, जसे IT कंपनीत काम करणारे कर्मचारी जे सतत दिवसभर बसलेले असतात किंवा आपले पोलीस बांधव, या प्रकारचे जॉब करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही कंडिशन प्रामुख्याने दिसून येते. आम्ही डेव्हलप केलेला इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तुम्हाला तुमच्या आजारापासून मुक्त करण्यास सज्ज आहे. आपल्याला पुन्हा एक कॉल येतोय. हॅलो सर, प्रेग्नेन्सी नंतर माझे पाय अधूनमधून दुखतायत. मी विविध स्प्रे मलमांचा वापर केला तरी काही आराम नाही. मी काय सल्ला द्याल? मॅडम, आपलं नाव काय? सर, मी वैष्णवी कडू दादरहून बोलते. बर. वैष्णवी मॅडम, प्रेग्नन्सी नंतर पाय अधूनमधून दुखणं नॉर्मल आहे, कारण ज्या वेळेस गर्भधारणा राहते तेव्हा पोटाचा आकार वाढतो आणि वाढलेल्या युटरसच्या प्रेशरमुळे आपल्या शिरांवर ते प्रेशर बिल्टअप होतं आणि त्याच्यामुळे पायावर इंट्राव्हेनस प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे तुमच्या पायाच्या शिरा फुगतात आणि खूपदा आफ्टर द डिलिव्हरी हे नॉर्मल पण होतं. बरं, पण माझ्या केसमध्ये नॉर्मल होत नाहीये. लक्षात घ्या, 10 मधून 6 ते 7 स्त्रियांना हा त्रास डिलिव्हरी नंतर नॉर्मल होतो, पण काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर सुद्धा शिरा तशाच फुगलेल्या राहतात आणि त्यांना हळूहळू पेन व्हायला चालू होतात. तर वैष्णवी मॅडम, ही तुमची केस आहे. तुमचा पाय दुखण्याचा त्रास अजून कमी झाला नाही. आता तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्हाला नक्की व्हेरिकोज व्हेन्स आहे की नाही हे नमा होमिओपॅथीच्या दादर ब्रँच मध्ये व्हिजिट करून डायग्नोज केलं पाहिजे आणि जर काही असेल तर लगेच उपचार चालू केले पाहिजेत. ओके सर. धन्यवाद मॅडम. बघा, व्हेरिकोज व्हेन्स या आजाराचे मुख्यतः 4 प्रकार आहेत. पहिला साफनेस व्हेरिकोज व्हेन्स, ही सर्वात सामान्य प्रकारची व्हेरिकोज व्हेन्स आहे.
या प्रकारात मोठ्या आणि लहान साफनेस शिरा प्रभावित होतात. या शिरा त्वचेच्या पृष्ठभागावर दिसतात आणि सुजलेल्या मोडलेल्या नसांसारख्या दिसतात. दुसरा प्रकार म्हणजे रेटिक्युलर व्हेन्स. या शिरा त्वचेखाली असलेल्या लहान रक्तवाहिन्या आहेत, ज्यामुळे निळसर किंवा लालसर रंगाच्या नसा दिसतात. या नसांमुळे काही वेळा वेदना आणि खाज निर्माण होऊ शकते. आणि तिसरा प्रकार आहे स्पायडर व्हेन्स. या नसांचे जाळे सामान्यतः पाय किंवा चेहऱ्यावर दिसतं. या छोट्या लाल किंवा निळ्या रंगाच्या नसांमध्ये रक्त वाहून नेणारी शिरा सुचते आणि जाळ्यासारखी दिसते, परंतु यामुळे साधारणतः वेदना होत नाहीत. आणि शेवटचा प्रकार आहे व्हेनस अल्सर. ही स्थिती व्हेरिकोज व्हेन्सच्या गंभीर अवस्थेत होते, जिथे त्वचेवर जखम होऊन अल्सर तयार होतात आणि यामुळे त्वचेवर दुखणे, सूज येणे आणि दीर्घकालीन जखम होऊ शकते. व्हेरिकोज व्हेन्सच्या प्रत्येक प्रकारची लक्षणे आणि त्याचा प्रभाव वेगळा असतो, म्हणून त्वरित निदान आणि उपचार करणं हे महत्त्वाचं असतं. आणि लक्षात ठेवा, अशा आजारांना दुर्लक्षित केल्यास तो पुढे जाऊन वाढणारच आहे आणि तो तुम्हाला त्रास देणारच आहे. म्हणून कुठलाही आजार मोठा होण्याच्या अगोदर त्याला समूळ नष्ट करून आपण सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकू. आपल्याला एक कॉल येतोय. नमस्कार सर. नमस्कार. मी साताऱ्याहून जयसिंग बोलतोय. मी जिम ट्रेनर आहे सर. माझं वय 26 वर्ष आहे. सर, माझे पाय नेहमी दुखतात. मसल पेन असेल म्हणून मी नेहमी मलम लावतो आणि पेन किलर सुद्धा खातोय, पण काही आराम पडत नाहीये सर. मी काय उपाय करू? जयसिंग, तुम्ही खूप हेवी जिम करता का हो? हो. हा, म्हणजे पायाने तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलत आहात. लक्षात घ्या जयसिंग, जेव्हा तुम्ही हेवी जिम करता म्हणजे तुम्ही ती गोष्ट अतिप्रमाणात करत आहात, आणि कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात केली तर ते शरीरासाठी चांगलं नाहीये. जयसिंगजी, बघा, आपल्यासारखे खूप सारे जिम ट्रेनर आमच्याकडे ॲज अ पेशंट म्हणून येतात. त्यांच्या पायांच्या शिरा जास्त प्रमाणात दुखताना आम्ही बघतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे ते लोक जास्त वजन पायाने उचलतात. म्हणजे बघा, जास्त प्रेशर तुम्ही तुमच्या पायांवर दिलं तर काय होणार? तुमच्या पायांवरच्या शिरांवर त्याचा ताण निर्माण होणार आणि तुम्हाला व्हेरिकोज व्हेन होणार. म्हणून तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमधून जरी असाल तरी तुम्हाला व्हेरिकोज व्हेनचा त्रास होऊ शकतो. तुमच्या दुखणाऱ्या पायांकडे एक मलम किंवा पेन किलर खाऊन दुर्लक्ष करू नका. तुम्ही लगेच नमा होमिओपॅथीमध्ये जा आणि योग्य ते उपचार लगेच चालू करा. आमच्या इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युलाचा आपल्याला नक्की फायदा होईल. हो हो, ठीक आहे सर. मी जातो आपल्या ब्रांचमध्ये. नक्की नक्की. हा. धन्यवाद जयसिंग सर. बघा, खूप लोक व्यायाम करतात, योगा करतात. या उलट खूप सारे लोक असेही आहेत की जे व्यायाम करतच नाहीत, एका जागी नुसते बसून असतात. त्यामध्ये सुद्धा व्हेरिकोज व्हेन आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. बघा, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करणं गरजेचंच आहे, जसं व्यायाम, पण तो गरजेपेक्षा जास्त असू नये, जेणेकरून त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल. पुन्हा एक कॉल येतोय. नमस्कार सर. नमस्कार. मी सुहास बोलते. माझे वय 52 आहे. माझ्या पायाच्या शिरा फुगलेल्या दिसत आहेत सर. मला दुसरा कसलाच आजार नाही सर. मला सांगा, तुम्ही कोणता जॉब करता? मी पुण्याला IT मध्ये जॉब करते. हा, म्हणजे तुमच्या जॉबमध्ये उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही. बरं, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला व्हेरिकोज व्हेनचा त्रास होता का? नाही सर. म्हणजे तुमच्या आई वडिलांना वगैरे? नाही सर. तुमच्या आजी आजोबांना? कदाचित माझ्या आजीला हा त्रास असावा. तिच्या पायाच्या शिरा मला फुगलेल्या आठवतात. एक्झॅक्टली. तुमच्या आजीला व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम होता, परंतु त्या काळी या आजाराचा एवढा अवेअरनेस नसल्यामुळे तुम्हाला त्यांचं नाव कदाचित माहीत नसेल. सर पहा, तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स आहे कारण की घरामध्ये तुमच्या आई वडिलांना व्हेरिकोज व्हेन्स आहेत किंवा आजी आजोबांना व्हेरिकोज व्हेन आहे, तर तुम्हालाही व्हेरिकोज व्हेन्स होण्याची शक्यता असते. हे अगदी कॉमन नसलं तरी 30-40% केसेसमध्ये हेरिडिटिकली हा आजार मुलांना किंवा नातवंडांना झालेला आम्ही बघतो. अशा वेळेला तुम्ही योग्य काळजी जर घेतली तर डेफिनेटली तुम्हाला तो होणार नाही. पण तुम्ही त्याला निग्लेक्ट केलात, काळजी नाही घेतली, तर तो तुम्हाला आजार चालू होऊ शकतोच. तुम्ही पुण्याच्या नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचला एकदा व्हिजिट करा. तेथे तुम्हाला योग्य ते कन्सल्टेशन मिळेल. आमचे एक्सपर्ट तुमची सगळी फॅमिली हिस्ट्री जाणून घेऊन तुम्हाला इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युलाद्वारा ट्रीटमेंट देतील, जेणेकरून तुमचा हा आजार मुळासकट नष्ट होण्यास मदत होईलच. ओके सर. आपल्याला आणखीन एक कॉल येतोय. नमस्कार सर. नमस्कार. मी सेजल गायधनी बोलतेय. हा हा, बोला बोला. सर, मी मॉडेल आहे. मला मिस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये सहभागी व्हायचंय. अरे वा, ग्रेट. सर, पण माझ्या पायांच्या सौंदर्याविषयी मला जरा चिंता वाटायला लागली. आम्हाला शॉर्ट्स वगैरे घालावे लागतात, त्यामुळे माझे पाय माझ्या सौंदर्यासाठी तेवढेच महत्वाचे ठरतात. मग काय झालंय पायांना?
सर माझ्या पायाच्या शिरा दिसतात आणि काही शिरा फुगल्या पण. तुम्हाला मॉडेलिंग करताना जास्त वेळ उभं राहावं लागतं का? असं काही नाही, व्यवस्थित बसायला वेळ मिळतो, कम्फर्टेबल वातावरण असतं आमचं. तरी पण कधी कधी माझ्या पायाला गोळे सुद्धा येतात. तुम्ही हाय हिल्स किती प्रमाणात वापरता? मला नेहमी हाय हिल्सवरच राहावं लागतं. ओके. तर हा हाय हिल्स वापरल्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला होतोय. कारण हाय हिल्स सँडल्स वापरताना आपल्या पोटऱ्या, ज्याला आपण काफ मसल म्हणतो, त्या डॅमेज होतात. आता हा आजार पहिल्या स्टेजला असेल तर तो लवकरच बरा होईल. तुम्ही कुठे ट्रीटमेंट वगैरे चालू केली आहे का? हो, मी सध्या पेन किलर्स आणि काही मलम वगैरे वापरते. बघा, ते वापरल्याने वरवर उपचार होतील हो. तुम्ही लवकरात लवकर नमा होमिओपॅथीच्या ब्रँचला व्हिजिट करा. आम्ही तुमच्या प्रॉब्लेमवरती मुळापासून उपचार करू. इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला या आमच्या स्पेशल फॉर्म्युलाद्वारे तुमचे योग्य उपचार होतीलच आणि तुम्हाला पुढे तुमच्या क्षेत्रात करिअर करताना काहीही त्रास होणार नाही. परत एक कॉल येतोय. नमस्कार सर. हा नमस्कार. मी जीवेश भरडे बोलतोय. हा नमस्कार, बोला बोला. सर मी तुमचा प्रोग्राम सुरुवातीपासूनच बघतोय. आतापर्यंत तुम्ही या प्रोग्राम मध्ये जी काही लक्षणं सांगितली आहेत त्याप्रमाणे माझे पाय तर दुखत आहेत, पण तो व्हेरिकोज वेन्सचाच प्रकार आहे हे मी कसं कन्फर्म करू सर? सर आपण कोणत्या शहरातून बोलत आहात? सर मी अमरावतीचा आहे. ओके. तर सर तुम्हाला नमा होमिओपॅथीच्या तुमच्या शहराजवळ असलेल्या नागपूर या शहरातील ब्रँचला भेट द्यावी लागेल. त्यानंतर आम्ही तुमची कलर डॉपलर टेस्ट करू, ज्यात कन्फर्म होईल की तुम्हाला जो त्रास होतोय तो व्हेरिकोज व्हेनचाच प्रकार आहे की नॉर्मल मसल पेन आहे. बऱ्याचदा आपल्याला नॉर्मल मसल पेन सुद्धा असू शकतात आणि बऱ्याचदा दिसणाऱ्या नसा व्हेरिकोज व्हेनच असतील असाही प्रकार नाहीये. म्हणून मी तुम्हाला शंका असल्यास नमा होमिओपॅथीच्या ब्रँचला व्हिजिट करा. आम्ही तुमचे सगळे डिटेल्स घेऊ आणि तुमचा आजार नेमका कोणत्या स्टेजला याचा सखोल अभ्यास करून ट्रीटमेंट नक्कीच चालू करू. आपल्याला परत एक कॉल येतोय. हा नमस्कार. नमस्कार सर, मी रजा बोलतेय कोल्हापूरवरून. सर मला डीव्हीटीचा त्रास चालू आहे. मला एक सांगा, तुमचं वय काय आहे? माझं वय सध्या 36 वर्ष आहे. आणि यापूर्वी काही त्रास? हो, गेल्या 2 वर्षापासून काही ना काही त्रास आहेच. त्यासाठी मी रक्त पातळ करण्याची औषधे घेत आहे, पण तरी सुद्धा माझा आजार काही कमी होत नाही. यात काय सल्ला द्याल तुम्ही? रजा मॅडम, तुमच्यासारख्या डीबीटीचा त्रास असलेल्या स्पेशल केसेस आमच्याकडे येतच असतात आणि नमा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युलाचे योग्य उपचार घेऊन यात तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळेल. लक्षात घ्या रजा मॅडम, तुम्हाला डीबीटी हा अचानक झालेला नाहीये, हा स्टेप बाय स्टेप होतो. तुम्हाला सुरुवातीला जी किरकोळ लक्षणं दिसली त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही डीबीटीच्या स्टेज पर्यंत पोहोचलात. तर बघा, पहिले आपल्याला स्पायडर वेन होतो, नंतर दुसऱ्या स्टेजला आपल्याला व्हेरिकोज डेन्स होतो, त्यानंतर तिसऱ्या स्टेजला आपण व्हेरिकोज एक्झिमाकडे जातो आणि त्यानंतर जी चौथी स्टेज आहे ती आहे डीबीटीची. डीबीटीमुळे रक्तवाहिनीची जी सिस्टम आहे त्यामध्ये बिघाड होतो आणि वॉलची म्हणजे आपल्या झडपा ज्या असतात त्याची स्ट्रेंथ कमी होते आणि आपल्या मेडिसिन्स या वॉलची जी स्ट्रेंथ आहे ती व्यवस्थित करते, जेणेकरून रक्ताभिसरणाच्या प्रोसेसमध्ये कसलीही बाधा येणार नाही आणि पुढचे जे होणारे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण डेफिनेटली आपल्याला टाळता येतात. तर पुढचं कॉम्प्लिकेशन म्हणजे काय, तर अल्सर. आणि तुम्हाला जर डायबिटीज असेल तर तुम्हाला गँग्रीन सुद्धा होऊ शकतो आणि गँग्रीन झाला की बरेचदा तुम्ही ऐकलं असेलच की पाय सुद्धा कापावा लागतो. म्हणून डीबीटीचा त्रास असणाऱ्या पेशंटला नमा होमिओपॅथीची औषध उपचार पद्धती लक्षण दिसतात चालू केली पाहिजे. पुन्हा एक कॉल येतोय. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलतंय? मी रजनी बोलते सोलापूरहून. हा नमस्कार रजनीजी, बोला ना. सर माझं वय 45 आहे. सर माझ्या शिरा गडद निळसर हिरव्या रंगाच्या दिसत आहेत. हे अचानक काय झालं असेल? तुमचं वय लक्षात घेतलं तर तुमचा मेनोपॉज झाला असेल. हो सर. बर, मग तुम्हाला पोस्ट मेनोपॉज व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम झालाय. पण माझ्या मैत्रिणींना पोस्ट मेनोपॉज असा त्रास जाणवला नाही. कसं आहे, तो सगळ्याच केसमध्ये होत नाही. बघा, बऱ्याच स्त्रियांमध्ये पाळी जाताना हार्मोनल इनबॅलन्स होतो. हॉर्मोन्स मधला एस्ट्रोजन नावाचा जो हॉर्मोन्स आहे त्याची मात्रा कमी होते आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या वॉल्ववर होतो आणि हळूहळू तुमच्या शिरा जास्त फुगीर दिसायला लागतात. त्यामुळे आफ्टर द मेनोपॉज व्हेरिकोज व्हेन येणं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे योग्य उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी स्त्रियांनी नमा होमिओपॅथीला व्हिजिट करून योग्य ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे. सगळ्या स्त्रियांना मेनोपॉज नंतर हा त्रास होईलच असं नाही. मग काही स्त्रियांनाच हा आजार का होतो, त्याच्या मागचं एक्झॅक्टली कारण काय आहे ते आपल्याला
फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. म्हणून नम होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट करताना पेशंटची, त्याच्या नातेवाईकांची हिस्ट्री चेक केली जाते. तसेच पेशंटची मानसिक स्थिती कशी आहे हे सुद्धा बघितलं जातं आणि त्यानुसारच नम होमिओपॅथीमध्ये तुम्हाला सूट होईल अशी होमिओपॅथी औषधं दिली जातात. म्हणजे व्हेरिकोज वेन्सवर आईला जे औषध दिलं तेच औषध मुलीलाही चालेल असं नाही. मुलीसाठी आम्ही तिचा सगळा डेटा कलेक्ट करून स्पेशल तिच्यासाठी औषध बनवून तिला देतो. हेच नम होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युलाचं वैशिष्ट्य आहे. परत एक कॉल येतोय. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मी राहुल बोलतोय. माझा व्हेरिकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम आता फायनल स्टेजला गेलाय आणि माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की आता सर्जरी करावी लागेल. पण डॉक्टर मला असं विचारायचंय की सर्जरी न करता माझ्यावर उपचार करणं शक्य आहे का? व्हेरिकोज वेन्सवर खूप ठिकाणी सर्जरी करून उपचार करतातच, कारण त्यांच्याकडे सर्जरी शिवाय दुसरी कुठलीही उपचार पद्धती नाही. पण नम होमिओपॅथीमध्ये तुम्हाला सर्जरी शिवाय उपचार होऊ शकतात. थोडा वेळ लागेल, पण तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो फायनल स्टेजला जरी गेला असला तरी कुठल्याही सर्जरी शिवाय बरा होऊ शकतो. मला एक सांगा, तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास जो आहे तो कशामुळे झाला असं तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलंय? हा, तसं त्यांनी काही सांगितलं नाही. पण डॉक्टर साहेब हा प्रॉब्लेम तर कुणालाही होऊ शकतो ना? नाही नाही, होऊ शकतो हो, पण त्याचं काहीतरी कारण असेल ना. ते तर मलाही नाही माहिती. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला हा प्रॉब्लेम होता? नाही नाही, अजिबातच नाही. तुमचा जॉब हा उभं राहण्याचा वगैरे आहे का? नाही. बरं, मला एक सांगा, तुमचं राहणीमान कसं आहे? वजन वगैरे व्यवस्थित आहे ना? हो डॉक्टर, पण माझं वजन तसं थोडं जास्तच आहे. हा, वजन हे तुमच्या व्हेरिकोज वेन्सचं कारण असू शकतं. बरं, तुमची लाईफस्टाईल कशी आहे? म्हणजे तुम्ही जास्त खाता म्हणून वजन वाढलं? थायरॉइड वगैरे यामुळे सुद्धा वजन वाढत असतं, तर यातलं तुम्हाला काय होतंय का? हो, आणि खरं तर मला थायरॉइडचा प्रॉब्लेम पण आहे. म्हणजे तुम्हाला जो व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे त्याचं मूळ कारण आहे थायरॉइड. थायरॉइडमुळे तुमचं वजन वाढलं. तुमचं वजन वाढलं त्यामुळे तुमच्या पायावर अतिरिक्त भार यायला लागला. त्यामुळे तुमच्या पायाच्या नसातील झडपा डॅमेज झाल्या आणि तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास उद्भवला. तर आता तुमच्या केसमध्ये व्हेरिकोज वेन्स सोबतच थायरॉइडवर सुद्धा उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं वजन कंट्रोलमध्ये येईल आणि भविष्यात तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास उद्भवणार नाही. आता तुमचा प्रॉब्लेम 4थ्या स्टेज पर्यंत गेला हे खूप दुःखद आहे. आपला आजार 4थ्या स्टेज पर्यंत जाईल ही वेळच येणार नाही. त्यासाठी मी प्रेक्षकांना व्हेरिकोज वेन्सच्या काय स्टेज असतात हे सांगतो, जेणेकरून सुरुवातीलाच तुम्हाला जर काही लक्षणं दिसली किंवा एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेजमध्ये जर हा आजार जाताना तुम्हाला अवेअरनेस आला की आपल्याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास उद्भवतोय, तर तुम्ही लगेच ट्रीटमेंट चालू करू शकाल. एक गोष्ट लक्षात घ्या, हा आजार थांबणाऱ्यातला नाहीये. तुम्ही त्याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर हळूहळू हा आजार वाढणारच. सुरुवातीला तुमच्या पायाची जी त्वचा आहे त्याच्यामधला बारीक वायरच्या आकाराच्या ज्या बारीक शिरा आहेत त्यामध्ये काळा निळसर असा रंग दिसायला लागतो आणि त्या खूप पातळ असतात. म्हणजे काही पेशंटमध्ये त्या जाळ्यासारख्या सुद्धा दिसायला लागतात. ही जी कंडिशन आहे त्याला स्पायडर व्हेन म्हणतात. ही एकदम सुरुवातीची कंडिशन. त्यामध्ये पेशंटला काही त्रास होत नाही, वेदना होत नाहीत, फक्त त्यांच्या पायांवर काळ्या निळ्या शिरा जास्त दिसायला लागतात. पण ज्या वेळेस या कंडिशन मध्ये पेशंट निग्लेक्ट करतात, लक्ष देत नाहीत, तेव्हा हळूहळू तुमचा आजार वाढत जातो. ज्या प्रकारे ह्या वरच्या पातळ शिरा आहेत अशाच आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या वेन्स असतात आणि या वेन्सचा मुख्य काम आहे शरीरातून हृदयाकडे रक्त नेणं. या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे वेन्स मध्ये असलेले वॉल्व. आणि या वॉल्व मध्ये बिघाड झाला तर तुमचं रक्त पायांमध्येच थांबणार आणि तुमच्या वेन्सचा आकार फुगायला लागेल. एकदा तुमची शीर फुगायला लागली की हळूहळू तुम्हाला त्यांची लक्षणं चालू होतील. ही झाली सेकंड स्टेज. खूपदा सेकंड स्टेज मध्ये लोकांना कळतच नाही की त्यांना हे चालू झालंय की हे वाढत चाललंय, कारण की 70% लोकांना हे दुखत नाही. त्याच्यामुळे लोक खूप निग्लेक्ट करतात आणि या निग्लेशनमुळे हा आजार वाढायला लागतो. खूप साऱ्या सेकंड स्टेजच्या पेशंटमध्ये जो मेन सिम्पटम आहे तो जास्त वेळ एका ठिकाणी बसल्यावर किंवा उभं राहिल्यावर पायांमध्ये जडपणा येणं. स्त्रिया ज्यांना 3 ते 4 तास किचन मध्ये थांबावं लागतं किंवा पोलीस असतील, शिक्षक असतील किंवा IT कंपनीमध्ये काम करणारी लोक असतील, त्यांना पायांमध्ये थकवा जाणवायला लागतो. त्यांना चालता येत नाही किंवा रात्री झोपताना पायांना गोळे यायला लागतात. हळूहळू हे सिम्पटम्स वाढायला लागतात. ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या स्टेज मध्ये लक्ष नाही दिलं तर डेफिनेटली हळूहळू तुमचं रक्त वरच्या साईडला व्यवस्थित जायला पाहिजे, ते व्यवस्थित जात नाही
आणि ते पायांमध्ये जास्त प्रमाणात साचायला लागतं. तर मग अशा कंडिशनमध्ये फुगलेल्या शिरा आहेत त्याचं प्रमाण जास्त वाढणार आणि तुमचं रक्त पायांमध्ये जास्त प्रमाणात थांबायला लागणार. जेवढं रक्त तुमच्या पायांमध्ये थांबायला लागेल तेवढं तुमच्या शरीरासाठी घातक आहे. एकदा ते रक्त जास्त प्रमाणात थांबायला लागलं तर आपल्या शरीरामध्ये सल्फर आणि मिथेन नावाचा जो कंटेंट आहे तो उत्पन्न होतो. त्याचे रॅडिकल्स उत्पन्न होतात आणि अशा कंडिशनमध्ये तुमच्या त्वचेला काळपटपणा यायला लागतो. नंतर हळूहळू तुमचा पूर्ण ब्लड सर्क्युलेशनवर इफेक्ट होतो आणि एकदा त्या पायावरचा काळपटपणा वाढायला लागला तर तुमच्या पायाच्या पोटऱ्या कडक वाटायला लागतील. तुम्हाला नॉर्मल ऍक्टिव्हिटी करायला त्रास जाणवायला लागेल आणि जिथे पायांमध्ये काळपटपणा जास्त वाढला तिथे तुम्हाला ड्रायनेस येईल. तुमची त्वचा कोरडी पडायला लागेल. एकदा त्वचा कोरडी पडली की हळूहळू तुम्हाला खाज वाढायला लागेल आणि ती खाज एवढी प्रचंड असते की त्याला खूप सारे पेशंट ऑइंटमेंट लावतात आणि खूप साऱ्या लोकांना कळतच नाही की हा आजार व्हेरिकोज वेन्सच्या पुढची कंडिशन आहे आणि ती लोक स्किनची ट्रीटमेंट सुरू करतात. खूप सारे ऑइंटमेंट लावतात पण व्हेरिकोज वेन्स न थांबता अजून वाढतच जातो आणि आपल्याला व्हेरिकोज एक्झिमा होतो, जी 3rd स्टेज आहे. एकदा व्हेरिकोज एक्झिमा झाला तर तो लवकर कमी होत नाही आणि एकदा तुमच्या पायांमधलं रक्तसंचलन म्हणजे अर्थातच ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली नाही झालं तर तुमच्या हृदयाला सुद्धा धोका निर्माण होतो. खूप सारे पेशंट व्हेरिकोज एक्झिमाला पण निग्लेक्ट करतात आणि एक वेळ अशी येते की हे ब्लड सर्क्युलेशन थांबून थांबून वॉल सुद्धा निकामी होतात. तुमचा पाय सुजतो आणि काळा होतो. तेव्हा डीव्हीटी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस तुम्हाला होतो. ही झाली 4थी स्टेज. नंतर तुम्हाला खाज यायला लागते आणि ती खाज एवढी प्रचंड होते की नकळत तुमची त्वचा फुटते. त्वचेवर बारीक बारीक अशा जखमा होतात. छोट्या छोट्या जखमांपासून ती जखम मोठी स्वरूप घेते आणि आपल्याला व्हेरिकोज अल्सर होतो. हे 2 प्रकारचे अल्सर असतात. एक हिलिंग अल्सर जो औषध वगैरे घेऊन बरा होतो आणि दुसरा असतो नॉन हिलिंग अल्सर. हा अल्सर लवकर बरा होत नाही. या अल्सरच्या ज्या वेदना एवढ्या तीव्र असतात की पेशंट पूर्ण रात्र झोपत नाहीत. त्यांना नॉर्मल चालता येत नाही आणि पेशंटला डेली पेन किलर्स घ्यावे लागतात ज्या शरीराला घातक आहेत. हळूहळू त्या पेन किलरचा दुष्परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो, लिव्हरवर होऊ शकतो. म्हणजे या आजाराची जी फायनल स्टेज आहे, व्हेरिकोज अल्सरची जी स्टेज आहे ती खूप घातक आहे. यातच गँग्रीन होऊन तुमचा पाय पूर्णपणे काढून टाकावा लागतो. आपल्याला एक कॉल येतोय. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार सर, मी ज्ञानेश्वर कांबळे बोलतोय. हा बोला ना सर. सर मला नमा होमिओपॅथीमध्ये व्हेरिकोज वेन्सवर उपचार घ्यायचे, पण मी या आधी कधीच होमिओपॅथीचे उपचार घेतलेले नाहीये आणि आधी असं ऐकलंय की खूप त्यामध्ये पथ्य पाळावे लागतात. हो, आणि ते पथ्य माझ्याकडनं पाळले गेले नाही तर काय होईल म्हणून मी कन्फ्युजन मध्ये आहे. अहो, असं अजिबात कन्फ्युजन मध्ये राहू नका. लगेच नमा होमिओपॅथीला भेट द्या आणि लवकरात लवकर उपचार सुरू करा. आता राहिला प्रश्न पथ्य पाळण्याचा, तर आम्ही जी ट्रीटमेंट देतो ती विशेष रिसर्च करून डेव्हलप केलेली ट्रीटमेंट आहे. त्यामुळे खूप कठीण पथ्य तुम्हाला पाळावं लागणार नाही. फार फार तर औषध घेण्याच्या 15 मिनिटं अगोदर आणि 15 मिनिटं नंतर काही खावं लागणार नाही. इतकी सोपी पद्धत आपल्या ट्रीटमेंटची आहे. त्याचं कारण असं आहे की इम्युनोजेनिक मेझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला जो आम्ही तयार केला आहे त्यामधील इम्युनोजेनिक म्हणजे इम्युनो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे आपले मेडिसिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देते. तसंच जेनिक म्हणजे जेनेटिक्स म्हणजे तुमच्या शरीरात जे जीन्स आहेत ते फॅमिली जीन्स असतात. त्यात जे रोग आलेले असतात ते तुमच्या आईवडिलांकडून तुमच्याकडे आलेले असतात. त्यात व्हेरिकोज वेन सुद्धा आहे. तर त्याला पण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी इम्युनोजेनिक मेडिसिन्स आहेत. आता मॅझमॅटिक म्हणजे तुमचा जो त्रास आहे त्याला आम्ही बघतो की तुम्हाला कशामुळे तुम्हाला त्रास होतोय, त्याच्या मुळापर्यंत आम्ही जातो. त्यावर आम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक रचनेनुसार औषधं देतो. आणि 6th जनरेशन म्हणजे आता जे जनरेशन आहे यात हे नाही सांगता येत की कोणाला कोणता त्रास कधी होईल. लहानांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना हा त्रास होतोय. आधीच्या काळात आर्थरायटिस, व्हेरिकोज वेन, शुगर, बीपी हे आजार लोकांना 50च्या नंतर व्हायचे, पण आता कोणत्याही वयात होतात. कोणत्याही वयोगटात आमची औषधं इफेक्टिव्ह आहेत. म्हणून त्याला आम्ही इम्युनोजेनिक मेझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला म्हणतो. आम्ही शोधलेला हा फॉर्म्युला खूप प्रभावीपणे काम करतो. म्हणून आतापर्यंत या फॉर्म्युल्याने बरे केलेले 1 लाखाहून अधिक रुग्ण आनंद जीवन जगताना आपण बघतोय. मी आशा करतो की तुम्हाला व्हेरिकोज वेन्सच्या या आजाराबद्दल योग्य माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालीच असेल. आणि तुम्हाला जर व्हेरिकोज वेन्सची लक्षणं दिसत असतील तर लगेच नमा होमिओपॅथीशी संपर्क करा.
तसेच ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून नमा होमिओपॅथीचे उपचार घेऊ शकता. स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते डायल करा आणि आमच्याशी जोडलेले रहा. धन्यवाद. नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.